This is an simple podcast time with my maternal grandmother. If you want, you can use audio tracks or captions. Hello guys. ये है मेरी आजी और आज मैं मेरी आजी के साथ एक थोड़ा सा छोटा सा पॉडकास्ट लेने वाली हूँ. लेट्स स्टार्ट इट. आजी, मला पहिला प्रश्न हा आहे की तुझं नाव काय आहे आणि तुझं वय काय आहे? माझं नाव येनू चंद्रकांत बोरुडे आणि माझं वय 65. ठीक आहे. माझा दुसरा प्रश्न हा आहे की जेव्हा माझी आई छोटी होती किंवा माझे मावशी मामा छोटे होते तेव्हा तुझं रोजचं काम काय होतं? तू काय करायची? मी काय करायची, जेवण बनवायची, पाणी भरायचं नळावरून बाहेर, मग यांच्या तयाऱ्या करायच्या, यांना पाणी तापून द्यायचं, यांच्या आंघोळ्या घालायच्या, यांच्या येण्या घालायच्या. कोण 7ला जायचं, कोण 12:30ला जायचं, तसं सोडायला जायचं, आणायला जायचं. आणि म्हणजे बाबा मग कामाला जायचे? मग ते नव्हतं. हां, बाबा कामाला जायचे, मी सगळं चौघांचं मी करायची एकटी. हां. आणि जेव्हा एकत्र परिवार राहायचे तेव्हा कसं होतं? तेव्हा पण तसंच होतं, आम्ही सगळे मिळून कामं करायचं. माझी जाव मी आम्ही आपले कामं करायचं. सगळे एकत्र कुटुंब होतं. दोघीतून एकजण कोणतरी सोडायला जायचं, कोण आणायला जायचं. असं होतं. ठीक आहे. आणि पगार किती होता? म्हणजे त्या टायमाच्या वेळेस जास्त होता की कमी होता? पगार तसं तर सस्ताही होती आणि पगार पण कमीच होता. म्हणजे तुम्ही खूप अवघड दिवस हो, काढते. आम्ही गरिबीतून. ठीक आहे, असं काही नाही आहे. पण आता तुझी पोरं एवढी मोठी झाली आहे, तुला कुठं कुठं घेऊन गेले ते आणि तुला कसं वाटतंय की तुझी पोरं एवढं करतायत? हां, मला बरं वाटतंय. मला वाटत नव्हतं माझे पोरं एवढी फिरवतील मला म्हणून. फिरवलं मला त्यांनी. या विमानामध्ये पण बसवलं, काशीला नेलं, अयोध्येला नेलं, अजून लाल किल्ल्याला नेलं, 7 माल दाखवला, सगळं दाखवलं. उज्जैनला गेले, मुली घेऊन गेल्या त्या उज्जैनला बी माझ्या. आणि आता तू जेव्हा लहान होते तेव्हा सर्वात असं एकदम मस्तीखोर कोण होता आणि असं वाटायचं की 1-2 याला झापड्या द्यावा? मामा. मामा. माझा मामा एवढा मस्तीखोर होता. हां. अच्छा. आणि पहिली माझी आई झाली. हां. मग दुसरं? कविता. तिसरं? रमेश. चौथं? कल्पना. ठीक आहे. तर तुझे 5 भाऊ बहिणी आहेत ना? तर तू कितव्या नंबरवर आहे? तू दुसरी झालेली, तिसरी झाली किती? मी दुसऱ्या नंबरला आहे. दुसऱ्या नंबरला आहे. म्हणजे तरी पण तू मोठीच आहे. हां, मोठी. माझ्यापेक्षा 3 लहान आहेत. अच्छा. माझ्यापेक्षा एक मोठा आहे. हां. अच्छा. आणि आता असं म्हणजे एकदम गप गोंडस असं कोणतं पोर होतं? पण माझी हां. अशी काही नाही, तर लहानपणी सगळे मस्ती करतात, पण मामा तुझा जास्त मस्ती करणारा होता. हां, पण एकदम असं गप बसायचं, गोंडस, एकदम गप्प चुप. तशी तुझी आई शांतच होती. माझी आई. हम्म. आणि एकदम असं जर का कोणतं पण आता असं सपोज दिवाळी आली आता तर एकदम असं नाटकं कोण करायचं की नाही मला हाच गजरा पाहिजे, नाही मला मेहंदीच लावायची, मला हेच कपडे पाहिजे. आणि ती तुझी कविता मावशी करायची तेच. अशी मावशी करायची. अच्छा. आणि आता मी विचारते, म्हणजे जी कल्पना मावशी आहे, मी ऐकलंय की ती जेव्हा जन्मलेली तेव्हा तिला असं गरिबी दिसलेली नाही, जास्त म्हणजे दिसलेली पण जास्त नाही दिसलेली, कारण तेव्हा असे कपडे म्हणजे थोडंसं जास्त चांगलं झालेलं घर. हां. झालेलं का? हां, होतं जराशी चांगली परिस्थिती तेव्हा जराशी. म्हणजे आधीपेक्षा तर बरंच छान होतं. बरी होती, एवढी पण नव्हती पण बरी होती असं होतं. हां. आणि आता तुझ्या पोरांनी एकदमच चांगल्या परिस्थितीत आणले तुला. माझ्या पोराने आणलं. मी स्वप्न पण नव्हतं बघितले असे. अच्छा. ते माझे स्वप्न म्हणजे तुला काय वाटायचं की काय व्हायचं? मला काय वाटायचं, मला वाटलं मी आपल्या भांडुपचा रूम आहे तिथेच राहणार कायमची. अच्छा. आता पण त्यांनी बिल्डिंगमध्ये रूम घेतला, मला बरं वाटलं. ठीक आहे. मी त्याचं स्वप्न पण नव्हतं बघितलं की मी कधी बिल्डिंगमध्ये राहायला जाईल म्हणून. आणि एकाच रूममध्ये तुम्ही 6-7 जण कशी झोपायचं असं चिकटून. मग एकाला सरकून ठेवायचं. मग ते सकाळचं चपाती भाजी करायची, संध्याकाळच्या यांना शाळेतून येऊस्तोवर चपाती भाजी करून घ्यायची आणि मग हे शाळेतून आले
का चहा चपाती खाल्ली का मग यांना चौघांना अभ्यासाला बसवायची. आणि जेव्हा एकत्र परिवार होता तेव्हा कसं तेव्हा असायचं? घर मोठं होतं तिथं मग सगळंच काम करायचं आणि मग मी आपली त्यांना अभ्यास करायला माझ्या वाटतं सगळं काम करून घ्यायचे यांना अभ्यासाला घेऊन बसायची. ठीक आहे. आणि आता म्हणजे आता कसं बोलू मी, आता तुझी पोरं आता मोठी झाली आहेत, तर ते जे अभ्यास कसा करायचे, म्हणजे ते क्लासेसला जायचे कसं? नाही कलच नव्हती कोणाला जास्त. तूच अभ्यास घ्यायची सगळ्यांचा. कोणी असं आहे का तुझ्या घरामधले, म्हणजे का एकदम नाटकं करायचं नाही, मला मला कंटाळा आला आज नाही करणार? नाही मी मारत होते सगळ्यांना. अभ्यासाविषयी मी कधी लाडच केला नाही कोणाचाच. जास्त कोणाला मारलंय? जास्त कविता मावशीला मारलं, तुझ्या आईला मारलं, मामाला मारलं, कल्पना मावशीला मार नाही खाल्ला. का? ती हुशार होती पहिल्यापासून. गाइस मेरी मासी इधर बैठी है, शी इज लाफिंग लाइक एनीथिंग. ओके. म्हणजे तुला म्हणजे हुशार होते ती, तिला हुशार होती मग तिने कधी मारायला नाही खाल्लं आणि तिचं कधी मला अभ्यासाचं टेन्शन नाही. कोणी कधी नापास पण नाही झालं? नाही चौघातून एक पण नापास नाही झालं. एक शेवट. पण नाही? एक पण नाही. 15वी पर्यंत कोणीच नापास नाही झालं. म्हणलं बाई उलट चांगले नंबर काढत होते सगळे. चांगले काढत होते. हा. आणि मी ऐकले पण मी त्याशी त्यांना टीव्ही पण बघून देत नव्हते. मोबाईल तर कधी आम्हाला कधी नव्हतेच. हा. फक्त जेवतानाच मोबाईल बघायला टीव्ही बघायचा. आणि तुम्ही जे आता आपण शॅम्पू वापरतो केसांना, हा. तेव्हा काय वापरायचे तुम्ही? साबण. साबण. हा. आता नेक्स्ट. आणि असं कोण होतं ज्या तुझ्या मी ऐकलंय की जे आई जेव्हा बोर्डसाठी अभ्यास करत होती 10वी किंवा 12वीच्या, तेव्हा एक असा स्टोव होता, असं तू जेवण बनवायची आणि त्याच्या बाजूला आई बसायची अभ्यास करत. हा तोवर अभ्यास स्वयंपाक करायचा आम्ही ना. आणि मग 10वीला होती ती आणि मग तिथं एवढ्या घरामध्ये ती अभ्यास करायची. म्हणजे एक आता तिला सरकवायची बाजूला होय म्हणायची जरा शिकवर पाहिजे. मग तिथं त्या कोपऱ्यामध्ये अभ्यास करायची. आता आपण ह्या रूममध्ये बसलो तेवढंच तुझं घर होतं की याच्यापेक्षा पण कमी होतं? याच्यापेक्षा छोटं होतं. याच्यापेक्षा पण छोटं होतं? हम्म. याच्यापेक्षा पण? हम्म. म्हणजे किती असेल जास्तीत जास्त? जास्तीत जास्त हे एवढं भिंतीपर्यंत? असं पुसत लांब एवढं ठीक तर आहे. गेलं होतं एवढं. अच्छा, म्हणजे जास्तच परिस्थिती. फक्त हां. तुझ्यासोबत असं कोणता असा भूताचा किंवा असा उतारा, काळा जादू किंवा असं काही झालं? मी काळी जादू कधी काही बघितली नाही. उतारे बघितलेत. उतार्याला 3 लाथ मारून नारळ खाल्लेले आहेत मी. आणि मला भूत मला 2दा लागलेले चांगले आठवतात. काय झालं म्हणजे भूत काय म्हणजे काय असतं ते? काय नाही असं मला काही भूत काही असं समक्ष दिसलं नाही. पण मी झोपले का मला असं ताप थंडी झोपून राहिले. मग मी डोळे झाकले तर माझ्या अंगावर असे काळे काळे कळले यायचे नाचत. म्हणजे आणि मग मी आत्मासारखं घाबरायची. घाबरायची? घाबरायची. माझ्या अंगावर कळले येतात कळले येतात कळले येतात नाचले माझ्या अंगावर असे म्हणायची. आणि एकदा एक बाई लागली होती. मग ती आणि ती मी डोळे झाकले का माझ्या पुढे येऊन बसायची आणि असे केस करायची असे केस करायची. म्हणजे असं कुठं? हां अशी मोकळी केस होती हां. तिची. चेहरा नव्हती दाखवायची पण मला केस सगळे हात घालून अशी अशी? हां अशी हां. एकदम मग असं मी- काळं होती मग सगळी. मी माझ्या आई वडिलांना सांगितलं. मग त्यांनी बघितलं त्याचा उतारा करून टाकला. ठीक आहे. हां मग कसं झालं तसं ते? काय नाही मग म्हणजे? उतारा टाकल्यावर मग गेली ती. हम्म. आणि तू कुठं तुझ्या घरात असं साप किंवा विंचू काय बघितलंय? हां खूप बघितलं. हां नाही इंचू बघितली चिंगडी बघितली. एकदा तर कविता मावशी डिलिव्हरीच टायमाला तर घरात साप होता. घरात साप होता? बापरे. जेवण काढायला गेली असा साप होता बसलेला. मग मी मामाला बोलावलं माझ्या भावाला मोठ्या बोलावलं माझ्या चुलत्याला बोलावलं. मग ते आले. मी तिला बारीक होती तिला बाहेर घेऊन गेले. मग त्याने सगळे जेवारचे पोते सपार होतं ना साधं आपलं सारवलेलं भिंतीचं. मग हे केलं काढलं मग तो साप मारला. बापरे, खूप आता डेंजर आहे हां. ती परिस्थिती. मी हां. असं विचार पण नाही करू शकत. हां. आणि तुझ्या भाऊ बहिणींनी कधी असं उतारायला 3 लाथा मारून खाल्लं? त्यांचं मला नाही माहिती. मी माझं केलं हे मला तू माहिती. तर एकटीने केलंयस? मी गोराखत जात होते मला सगळं ठीक माहिती. आहे. मी जायची मी लागायची मी करायची. अच्छा. मी काय घाबरत नव्हती. अच्छा, माझा आता शेवटचा प्रश्न हा आहे की आता तुझे आई पप्पा नाही आहे तर तुला कसं कामासारखं वाटतं की आता ठीक आहे आता त्यांचं वय पण झालेलं आता ते त्यांचं दादू वय झालं होतं पण शेवटी ते आई बापू होते माझे. मला त्यांची आठवण येतीच आहे ना मग. माझे पंजे होते ते एकदम
आता किती केले माझे आई वडीलच होते ना, मी त्यांची आठवण कशी विसर, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना विसरणार नाही. विसरणार तर नाही, पण तुझी जी आई होती ते मला म्हणजे मला तर अलाउड नव्हतं हॉस्पिटलमध्ये जायला, पण मी ऐकलं की असं इथून जेवण जायचं आणि खूप दुःख होत होतं, लई दुखत होतं. मग मला तर म्हणजे मला असं वाटतं की आता थोडंसं मुक्ती तरी भेटली आहे त्यांना, की त्रास नाही होते. पण तुझी शेवटी ती तुझी आई आहे, त्याच्यामुळे आई तुला वाटतं मग थोडं. हा, मग थोडं म्हणजे चांगलं वाटतं मला. हां माझी आईच होती ना, हां शेवटी तिने जन्म दिला होता ती मला. हां. आणि म्हणजे आता तुझ्या काही इच्छा आहेत की रिकाम म्हणजे काय झाल्या नाही आहेत की इच्छा आहेत अजून? आज काय अशा इच्छा आहेत, काही नाही इच्छा माझी. तुला कधी असं वाटलंय की असं एकदम माझ्या आयुष्यात मी असं कधी विचार पण नाही केलेले त्या गोष्टी झाल्या आहेत? हा, मग मला वाटतं मी कधी माझ्या आयुष्यात विचार नव्हता केला, त्या गोष्टी झाल्यात. काय काय? फिरायला गेलो, अजून आता इथे बिल्डिंगमध्ये राहायला आलो, बिल्डिंगमध्ये मामाने रूम घेतला, मामाने गाडी घेतली, ह्या इच्छा कधीच माझ्या मनात नव्हत्या, ध्यानात नव्हत्या, असं होईन असं वाटलं पण नव्हतं. पण त्या इच्छा झाल्यात, म्हणजे इच्छा नव्हत्या पण ते झालं. अच्छा. आणि तुझे जे आता पोरं आहेत त्याच्यामधलं सर्वात आवडतं पोर कोणतं होतं? चारही बी सारखीच आहेत मला. एक तरी असं असेल ना की असं एकदम काहीच गप नाही, होतं, काहीच- एकदम असं असं काहीच नाही, अरे असं काहीच नाही. आईनं सगळ्यांना सारखाच जन्म दिलाय, सगळ्यांना सारखंच वाढवलं, मग आईची मुलं सगळी सारखीच असतात. तुम्हाला जरी वाटत पण आईचा जीव सगळ्या मुलांच्यावर सारखाच असतो. आता म्हणजे जेव्हा तुझे नातवंड लहान होते तेव्हा जास्त त्रास कोणी नाही दिलाय? कोणीच नाही दिलं. सांग ना. अरे कोण नाही त्रास दिला ना. आता मी हॅलो. सो गाईज, माय पॉडकास्ट विथ माय आजी इज डन. I hope you like this video, so make sure that you like and subscribe. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय.